नमस्कार मित्रांनो, मी मंदार झरेकर पुन्हा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली तीच आपण आता पुढे नेऊया. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण सायन्समध्ये काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे, तुमचा कल कशामध्ये आहे त्यावरून याची चर्चा केली. आर्ट्समध्ये देखील काय अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठले कोर्सेस आहेत, कुठल्या वेगळ्या गोष्टी आहेत जिथे आपण जाऊ शकतो याची चर्चा केली. त्या पद्धतीने आता आपण चर्चा करणार आहोत कॉमर्समध्ये काय अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत त्याबद्दल. कॉमर्स इन जनरल विचाराल तर सगळ्यात जास्त तुम्हाला नोकरीच्या संधी जर कुठल्या सेक्टरमध्ये अवेलेबल असतील तर ते कॉमर्स. मग तुम्ही बँकिंग घ्या, फायनान्स सेक्टर घ्या, अकाउंटिंग घ्या आणि इन जनरल बऱ्याचशा मोठ्या जॉब अपॉर्च्युनिटीज जेवढ्या आहेत त्यात कॉमर्सचा शेअर जास्त आहे. या व्यतिरिक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये बरेचसे ऑफिसेस आहेत. सगळे कमर्शियल हब, मुंबई कमर्शियल हब आहे. त्या व्यतिरिक्त पुण्यासारखं एक मोठं शहर आहे, नागपूरसुद्धा एक मोठं शहर आहे. या सगळ्या ठिकाणी नाशिकसुद्धा आलं त्यामध्ये. या सर्व ठिकाणी बरेचसे ऑफिसेस आहेत, मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत. तर कॉमर्स रिलेटेड जॉब अपॉर्च्युनिटीज या सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. इनफॅक्ट मी एक पाहिलं की ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचं हब असतं, फॉर एक्झाम्पल आपलं कमर्शियल हब आहे मुंबई, तर त्यामुळे आपल्या इथे कॉमर्स रिलेटेड जॉब अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. बँगलोरचा जर विचार केला तर टेक हब आहे. हैदराबादसुद्धा आज टेक हब म्हणून नावाला येतं. इनफॅक्ट पुणेसुद्धा आपलं टेक हब आहे. पुण्यामध्ये इनफॅक्ट बऱ्याचशा वेगळ्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा आहे. म्हणजे फक्त IT नाही तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल या सगळ्या सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, सगळ्या बाबतीत पुण्यामध्ये, पुण्याच्या आसपास आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. तर बँगलोरसारख्या ठिकाणी टेक हब असल्यामुळे तिथे इंजिनिअरिंग अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. इनफॅक्ट जर तुम्ही पाहिलं इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्यासुद्धा बँगलोरमध्ये जास्त आहे, पुण्यामध्ये सुद्धा जास्त असण्यामागचं कारण तेच आहे की पुणे एक टेक हब आहे. नॉर्थला जे आम्ही बघतो, नॉर्थला दिल्ली सारख्या ठिकाणी त्याच्या आसपास आर्ट्स रिलेटेड ग्रॅज्युएशन करणारी मुलं जास्त आहेत, की कारण त्या ठिकाणी असं काही कमर्शियल हब किंवा टेक हब नाही आहे. एक गोष्ट ती. दुसरं, सेंट्रल कॅपिटल असल्यामुळे सरकारी नोकरीकडे थोडासा लोकांचा कल जास्त असल्यामुळे हे एक सुद्धा कारण आहे. किंवा UPSC वगैरेची तयारी करणाऱ्या मुलांचा एक मोठा हब दिल्ली असल्यामुळे तिथे आर्ट्स रिलेटेड ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांची संख्या त्यातल्या त्यात जास्त आहे. आपल्या इथे मुंबई महाराष्ट्रात कॉमर्सकडे ओढा थोडा जास्त आहे आणि असं का हरकत नाही त्याबद्दल, कारण आपल्याकडे जॉब अपॉर्च्युनिटीसुद्धा कॉमर्स रिलेटेड आहेत. तर हे एक कारण आहे. कॉमर्स एक चांगलं सब्जेक्ट स्ट्रीम असू शकतो. पण या व्यतिरिक्त कुठले सब्जेक्ट कॉम्बिनेशन्स आहेत, मॅथ्स कुठे तुम्हाला टाळता येणार नाही. बरेचसे सब्जेक्ट्स आहेत जिथे नाही टाळता येणार. काही ठिकाणी मॅथ्स टाळू शकता. तर असे कुठले कोर्सेस आहेत कॉमर्समध्ये याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया पुढच्या भागात. तर कॉमर्समध्ये शिक्षणाच्या, प्रोफेशनल कोर्सेसच्या आणि पुढील करिअरच्या वाटचालीच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपण सविस्तर पाहूया या उर्वरित भागात. तर कॉमर्स का घ्यावं? तर जर तुमचा कल थोडासा अकाउंटिंगकडे असेल, तुमचं नंबर वर्क चांगलं असेल, फायनान्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा बिझनेस प्लॅनिंग, बिझनेस मॅनेजमेंट या गोष्टींकडे तुमचा ओढा असेल तर कॉमर्स तुमच्यासाठी आहे. आणि कुणासाठी आहे? जसं मी म्हणालो, तुमचा नंबर, जेव्हा मी म्हणतोय नंबर चांगला असला पाहिजे तेव्हा एक गोष्ट समजून घ्या की मी जे सायन्समध्ये लागणारं हायली थेरॉटिकल मॅथ्स, जे इंटिग्रेशन, डेरिव्हेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची वार्ता मी नाही करत आहे. बेसिक नंबर तुमचं एक चांगलं असलं पाहिजे. म्हणजे पर्सेंटेजेस आलं, प्रॉफिट लॉस आलं, रेशो प्रपोर्शन झालं, ॲव्हरेजेस, यासारखे काही टॉपिक जे तुम्ही शाळेमध्ये शिकला आहात यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं असणं फार गरजेचं आहे. हे जर असेल तर तुम्हाला फायदा होईल. हो, कॉमर्समध्ये काही सब्जेक्ट्स आहेत जिथे तुम्हाला थोडं नॉन मॅथवाले सब्जेक्ट घेता येऊ शकतात, पण त्याला एक सर्टन लिमिट्स आहेत, काही मर्यादा आहेत आणि तुम्हाला ते पुढे ऑप्शन्स किंवा जास्त ऑप्शन्स ओपन करणार नाही. तर थोडं मॅथ्स चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला 90% मॅथ्स नाही लागणार म्हणेन मी, पण तुमचं मॅथ्स कुठेतरी 50-60% वर तरी असायला तर बरं होईल तुमच्यासाठी. तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज फायनान्स, बँकिंग सेक्टरमध्ये आहेत, अकाउंटिंग आहे, टॅक्सेशन मध्ये आहे, इकॉनॉमिक्स, जे तुम्ही आर्ट्स घेऊन सुद्धा करू शकता आणि कॉमर्स घेऊन करत असाल तर तुम्हाला आणखीन जास्त अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटतील.
आणि एंटरप्रेन्योरशिप, काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेसचे प्लॅन्स असतील इन फ्युचर, तर कॉमर्सचं अंडरस्टँडिंग तुम्हाला हे लागतंच लागतं. मग ते टॅक्स फायलिंग असो, इन्व्हेस्टमेंट्स असो, बॅलन्स शीट, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही बिझनेस करणाऱ्या माणसाला लागतातच. त्याला त्याची समज असणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही बिझनेस सुरू तर नक्कीच करू शकता, पण जसा बिझनेस वाढत जातो ना, तेव्हा कॉमर्सचं अंडरस्टँडिंग तुम्हाला लागतंच लागतं. तुम्हाला ते टाळता येत नाही. कॉमर्सचा रोड मॅप, तर सुरुवातीला तुम्ही 11वी-12वी मध्ये कॉमर्स घेऊ शकता, जिथे तुम्हाला मॅथ्स किंवा विदाउट मॅथ्स जाण्याचे सुद्धा चॉईसेस अवेलेबल आहेत. बॅचलर्स डिग्रीसाठी तुम्हाला बीकॉम, बीबीए, बीएमएस सारखे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सारखे कोर्सेस आहेत. या व्यतिरिक्त बॅफ, बॅचलर्स इन अकाउंटिंग अँड फायनान्स आहे, बीबीआय आहे, ज्यामध्ये बँकिंग अँड इन्शुरन्स येतं. हे कोर्सेस आहेत. प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला हे कोर्स कम्प्लिशनसाठी किंवा प्रोफेशनल बनण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, जसे सीए आणि सीएस. या व्यतिरिक्त एसीसी आणि सीएमए किंवा सीएफए हे काही अजूनही काही चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्पेशलाइज्ड करिअर जसं बँकिंग आहे, फायनान्स आहे, एंटरप्रेन्योरशिप आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला एमबीए करण्याचं ऑप्शन्स राहीलच. आणि एमबीए करताना सुद्धा तुमचं कॉमर्सचं अंडरस्टँडिंग हे तुम्हाला उपयोगाला येतं. म्हणजे एमबीए जरी कोणी ग्रॅज्युएट हा फ्युचरमध्ये एमबीए साठी जाऊ शकतो, पण कॉमर्सचं अंडरस्टँडिंग तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला फार मदतीचं ठरू शकतं. तर पुढे बघूया कुठल्या कुठल्या डिग्रीसाठी काय काय ऑप्शन्स आहेत, कसं काही करता येईल आपल्याला. तर विथ मॅथ्स आणि विदाउट मॅथ्स मध्ये कितीसा फरक पडेल, तर सीए हा जो सब्जेक्ट आहे हा मॅथ्सवर बऱ्यापैकी फोकस आहे. तुमचं मॅथ्स जसं मी म्हणालो 90% मॅथ्स नसेल शाळेमध्ये हरकत नाही, पण कुठेतरी 50-60% एवढं तरी मॅथ्स असावं. 50% खाली असेल किंवा जेमतेम पासिंगच्या जवळपास असाल, तर मग मी म्हणेन की तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे सीए सारख्या सब्जेक्ट्स मध्ये खास करून. कंपनी सेक्रेटरी हा जो सब्जेक्ट आहे, ह्या प्रोफेशनल कोर्सला तितकं मॅथ्स नाही लागत. तर तुमचं मॅथ्स जर वीक असेल तर कंपनी सेक्रेटरी हे ऑप्शन तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. या व्यतिरिक्त बीकॉम करताना तुम्हाला मॅथ्स घेऊनही करता येतं, मॅथ्स व्यतिरिक्तही करता येतं. बीबीए मध्ये सुद्धा तुम्हाला तसे काही चॉईसेस भेटू शकतात सब्जेक्ट कॉम्बिनेशनचे. ऍक्च्युरियल सायन्स हे बेसिकली स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड आहे, रिसर्चशी रिलेटेड आहे थोडंफार, आणि इथे तुम्हाला मॅथ्स लागणारच, आणि विदाउट मॅथ्स नो चॉईस म्हणेन मी. इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी सुद्धा तुम्हाला मॅथ्सची अंडरस्टँडिंग, आणि जेव्हा मी मॅथ्स म्हणतोय तेव्हा मी जे बेसिक मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग आहे त्यावर जास्त भर देईन. प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज यासारखे जे कॉन्सेप्ट आहेत त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं असणं फार गरजेचं आहे. हे ऐकताना सोपं वाटतंय, पण मी पाहिले की एमबीए करताना सुद्धा काही स्टुडंट जेव्हा मी ट्रेनिंग घ्यायला जातो त्यांना प्रॉफिट लॉसच्या बेसिक कन्सेप्ट किंवा पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीजच्या बेसिक अंडरस्टँडिंग त्यांचं नसतं. जेव्हा तुम्ही मोठे डेटा प्रेझेंट करता किंवा डेटा अंडरस्टँड करता, त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला मध्ये येऊन अडतात, आणि तिथे कळतं की तुमचं शालेय जीवनातलं मॅथ्स किती चांगलं होतं, आणि ते तेव्हा चांगलं नसेल तर ते पुढे तुम्हाला ट्रबल करतं. डेटा अनालिटिक्स पुन्हा हेविली मॅथ्सवर किंवा नंबर्सवर फोकस आहे, आणि मॅथ्स तुम्हाला लागणारच लागणार. माझं रिकमेंडेशन विचाराल तर मॅथ्स तुम्हाला घ्यावं लागणारच. म्हणजे जरी काही सब्जेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला इथे आहेत जिथे तुम्हाला मॅथ्स टाळता येईल, पण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने तुम्हाला जास्त ऑप्शन जर फ्युचरमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला मॅथ्स घ्यावं लागेल. एक सर्टन अंडरस्टँडिंग मॅथ्सचं लागेलच. अदरवाईज तुम्हाला कॉमर्समध्ये तुमचे ऑप्शन्स लिमिटेड होतील. बॅचलर ऑफ कॉमर्स तुम्हाला काय काय इथे शिकता येतं, तर फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, ऑडिटिंग, फायनान्स अँड मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी बीकॉम मध्ये तुम्हाला शिकता येतात. इन जनरल 3 ते 4 वर्षाचा कोर्स असतो, काही ठिकाणी हा 4 वर्षाचा देखील कोर्स आहे. टॉप कॉलेजेस, तर हे काही ठराविक कॉलेजेस आहेत. बघा आता जर तुम्ही पाहायला गेलं तर बीकॉम जेव्हा तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटी अंडर कुठल्याही कॉलेजमधून जर कम्प्लीट करत असाल तर सर्टिफिकेट तुम्हाला जे भेटतं ग्रॅज्युएशनचं ते तर युनिव्हर्सिटीचं असतं, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटीचं असतं. पण तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करता हे तिथे जरी पटकन कळत नसलं तरी ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाता त्या कॉलेजमध्ये हाय मेरिट असेल, चांगले स्टुडंट्स असतील, तुमचा पिअर ग्रुप चांगला असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडूनही बरंच काही चांगले शिकता येतं. बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांचं आधीच फिक्स असतं की पुढे काय शिकायचं आहे, की फॉरेन स्टडीजसाठी जायचंय
एक सर्टन स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये पुढे स्पेशलायझेशन करायचं, त्यांच्यासोबत राहून तुम्हालाही काही नवीन गोष्टींची माहिती मिळते किंवा तुम्ही सुद्धा थोडा लांबचा विचार करायला शिकता आणि किंवा तुमचं प्लॅनिंग तुम्ही करायला शिकता. छोट्या कॉलेजेसमध्ये मग मी म्हणेन की कदाचित थोडं लो मेरिट असेल तर मग तुम्हाला क्राऊडही तसाच भेटतो आणि त्यांची पुढचे जे गोल असतात ते सुद्धा त्याच पद्धतीचे असतात. तर त्यासाठी ही सर्टन कॉलेजेस फार महत्वाची आहेत. एक ठराविक लिस्ट आहे, मी नाही म्हणत फक्त एवढीच कॉलेजेस चांगली आहेत, पण मी थोडाफार मुंबईची काही कॉलेजेस इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे जो कॉमर्ससाठी खरंच चांगली आहे. जसं HR कॉलेज आहे, जय हिंद कॉलेज आहे, पोद्दार कॉलेज आहे, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे. NMIMS मध्ये किंवा NM चे काही संलग्न कॉलेजेस आहेत, तिथे सुद्धा चांगले कोर्सेस आहेत. बीकॉम अंडर तुम्हाला चांगले सब्जेक्ट कॉम्बिनेशन भेटू शकतात. बऱ्याचशा ठिकाणी CUET ही आजच्या घडीला सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, त्याच्या मार्फत किंवा त्याच्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. पण त्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी स्पेसिफिक टेस्ट किंवा काही कॉलेजेसमध्ये मेरिट बेस्ड ऍडमिशन होतं. एक थोडंफार याची समरी मी नंतर पुढच्या एका स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवेन. बिझनेस मॅनेजमेंट डिग्रीज ज्याच्यामध्ये BBA आलं, BMS आलं. BMS ची फीज ही त्यातल्या त्यात कमी आहे. BBA जेव्हा तुम्ही NMIMS किंवा क्राइस्ट युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी जेव्हा तुम्ही BBA करताय तेव्हा फीज भरपूर जास्त आहे. तर कॉस्ट फॅक्टर ही महत्वाचं आहे. BBA ऐकताना चांगलं वाटतंय, पण माझं एक ऑब्झर्वेशन हे आहे गेल्या काही वर्षातलं, मी BBA एंट्रन्ससाठी किंवा MBA एंट्रन्ससाठी सुद्धा मुलांना शिकवलंय. बरीचशी मुलं BBA झाल्यानंतर पुन्हा MBA साठी येतातच, आणि जर तुम्ही MBA एंट्रन्ससाठी पुन्हा आणि MBA साठी पुन्हा एक मोठा खर्च करणार असाल तर मग BBA साठी खरंच आधीच खर्च करू नका. मग BMS हे चांगलं ऑप्शन राहील, खर्च तिथे थोडा कमी आहे. आणि जिथे मेरिट बेस्ड ऍडमिशन्स आहेत जसं HR कॉलेज, पोद्दार कॉलेज, ही ते तुम्हाला BMS ची फीज ही कमी आहे. जर तुम्ही BBA ची फीज NMIMS सारख्या कॉलेजची कम्पेअर कराल किंवा सिम्बायसिसच्या सुद्धा कॉलेजची BBA ची फीज ही बऱ्यापैकी जास्त आहे, म्हणजे लाखात आहे. तुम्हाला 3 वर्षासाठी 7-8 लाख खर्च करावा लागू शकतो NMIMS सारख्या ठिकाणी. तर तुम्हाला तो खर्च हा फ्युचरमध्ये MBA साठी तुम्हाला युटिलाइज करता येईल. तर थोडा विचार करून तुमचं बजेट कसं आहे त्यानुसार ठरवा की तुम्ही BBA साठी जाताय की काय करताय ना. BBA चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आजच्या घडीला IIMs टॉपची जे IIMs आहेत, जसं IIM इंदोर आहे, त्यांनी सगळ्यात सुरुवात केली BBA प्लस MBA इंटिग्रेटेड प्रोग्रामची. तुम्ही वाटलं तर त्याचा सुद्धा एक गुगल सर्च करू शकता. तर खरंच जर तुम्हाला BBA करायचं नाही इंदोर सारख्या ठिकाणी, IIM इंदोर असेल, IIM बोधगया आहे, काशीपूर आहे, तर बऱ्याचशा नवीन IIMs ने सुद्धा BBA कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. तर अशा ठिकाणी जर तुम्ही BBA करत असाल तर मी म्हणेन हा जर जो काही तुम्ही खर्च करत आहात तो वर्थ आहे, कारण त्याचं मेरिट सुद्धा तेवढं हाई लागतं. कॉलेजेस चांगली आहेत, कोर्स स्ट्रक्चर चांगले आहेत, प्रोफेसर चांगले आहेत आणि तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा भेटतात. इनफॅक्ट बरेचसे कोर्सेस असे आहेत की जे इंटिग्रेटेड प्रोग्राम असल्यामुळे तुम्ही BBA प्लस MBA करून कॉलेज मधून पास आउट होत आहात आणि तुम्हाला डायरेक्ट प्लेसमेंट भेटू शकते. तर हे झालं BBA BMS चं गणित. काय काय ऑप्शन्स तुम्हाला भेटतात BBA किंवा BMS अंडर, तर मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस, या व्यतिरिक्त बिझनेस अनालिटिक्स हा एक करंट बूम मध्ये असलेला सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे. या व्यतिरिक्त ऑपरेशन मॅनेजमेंट हे आधीपासून आहेच. एंटरप्रेन्योरशिप हे सुद्धा तुम्हाला हे या प्रकारचे सब्जेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला घेता येतील. चार्टर्ड अकाउंटंट, आता बऱ्याच वेळा कॉमर्स म्हटलं तर चार्टर्ड अकाउंटंट हे टॉप मोस्ट ऑप्शन मोजलं जातं. हो, आजही हे एक टॉप मोस्ट ऑप्शन इंडियामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्तही काही चांगले ऑप्शन्स आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करूच. तर ही प्रोफेशनल कोर्स आहे जो तुम्हाला ICAI शी रजिस्टर आधी करावं लागतं. त्यांच्या एक सर्टन एक्झाम्स आहेत. CA ची जर्नी हे थोडक्यात CA फाउंडेशन एक्झाम जी 12वी नंतर तुम्हाला देता येते. तुम्ही CA इंटरमिजिएट नंतर ही एक्झाम क्लिअर करावी लागते. तर बऱ्याच वेळा इथे वेळ जातो. सर्व स्टुडंट जे CA साठी प्रिपेअर करतात ही सहजपणे ही लेवल क्लिअर करत नाहीत. आणि CA फायनल हे तुमचं लास्ट आहे आणि मध्ये आर्टिकलशिप आणि ट्रेनिंग असतं. CA इंटरला अडकणारी बरीचशी मुलं असतात. तर पूर्ण जर तुमच्या आसपास कोणी जर CA करणारा असेल, CA केलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा लोकांना नक्की भेटा आणि पूर्ण जर्नी कशी असते याबद्दल पर्सनली भेटून चर्चा करा. तुम्हाला एक अंदाज येईल की याच्यासाठी किती पेशन्स लागतात.
साधारणतः प्रवास असा आहे की तुम्ही 12वी नंतर रजिस्टर करता, तुम्ही सीए फाउंडेशन साठी अपियर करता, ते क्लिअर झाल्यानंतरच तुमचा सीए इंटर साठीची तयारी आणि त्याचा अभ्यास सुरू होतो. पर्सेंटेजचा बॅरियर नाहीये, पण साधारण 12वी नंतर 4.5 ते 5 वर्ष तर लागतातच. आता हा जो नंबर आहे हा थोडासा लोअर साईडला मी मेन्शन केलाय. कधी कधी 7 वर्ष लागणारी लोक सुद्धा मी पाहिली आहेत. तर पेशन्स भरपूर लागतात आणि या ठिकाणी सुद्धा थोडंफार डॉक्टरकी सारखंच आहे. जसं डॉक्टर्सना त्यांचं शिक्षण पूर्ण करून करिअर सेटल होईपर्यंत त्यांच्या वयाची 27-28 वर्ष तरी मिनिमम लागतात. साधारण तसंच काहीसा वेळ तुम्हाला इथे सीएच्या बाबतीत लागू शकतो. आणि माझं रिकमेंडेशन हे राहील 12वी नंतर तुम्ही बीकॉम सारखं एक ग्रॅज्युएशन जे थोडंसं तितकं टफ नाहीये त्याच्यासोबत सीएची जर तुम्ही तयारी करत असाल तर ऍटलिस्ट 3 वर्षात तिथे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल आणि सायमल्टेनियसली तुम्ही सीएचा तुमची जी काय तयारी आहे तो प्रवास चालू राहील. कारण तुम्हाला नाही माहित की 4.5-5 वर्षात तुमचं हे सगळं पूर्ण होणार आहे की या गोष्टीसाठी तुम्हाला 7 वर्ष लागणार आहेत. तर टू प्ले सेफ बीकॉम आणि त्याच्यासोबत सीए तुम्ही 12वी नंतर करू शकता. पण जसं मी म्हणालो तुमच्या आसपास ओळखीमध्ये किंवा तुमच्या जवळपास कोणी सीए असेल तुम्ही एखाद्याला वेळ काढून अपॉइंटमेंट घेऊन जरी भेटलात तरी मला वाटत नाही की ते तुम्हाला ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगायला नकार देतील असं होणार नाही. दे विल बी हॅपी टू शेअर देअर एक्सपिरियन्स. कंपनी सेक्रेटरी तर हा एक ऑप्शन आहे जिथे तुम्हाला मॅथ्स टाळता येतं किंवा ज्यांचं मॅथ्स त्या मानाने वीक आहे पण कॉमर्स घ्यायचं असेल तर कंपनी सेक्रेटरीचा ऑप्शन हा तुमच्यासाठी चांगला आहे. जसं सीए साठी ICAI ला रजिस्टर करावं लागतं. इथे तुम्हाला ICSI ही जी ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट आहे ती कंडक्ट करते ही सगळी या सगळ्या एक्झाम्स. इथे सुद्धा तुम्हाला फाउंडेशन साठी आधी एक्झाम द्यावी लागते, नंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनल आणि ट्रेनिंग थ्रू जाता. साधारण 4 ते 5 वर्ष 6 वर्ष लागू शकतात. पण इथे मॅथ्सचा बेस इथे कमी आहे आणि लॉ रिलेटेड लीगल बेस लीगल स्टडीज किंवा रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स ज्या आहेत ज्या कॉर्पोरेट रूल्स आणि रेग्युलेशन या संदर्भात इथे जास्त भर दिला जातो या कोर्समध्ये. तर ACCA काय आहे तर दिस इज मोर लाईक ग्लोबल सीए. द असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट्सचा हा कोर्स आहे आणि हा ग्लोबली UK, युरोप, मिडल ईस्ट, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशामध्ये याचं रिकग्निशन आहे. तर जर तुम्हाला फ्युचरमध्ये इंटरनॅशनल करिअरचा तुमचा विचार असेल, बाहेर जाण्याचा विचार असेल तर तुम्ही सीए ऐवजी या एक्झाम्सचा विचार करू शकता. एलिजिबिलिटी 10वी प्लस 12वी. 12वीला तुम्हाला मिनिमम 65% इंग्लिशमध्ये आणि मॅथ्स अकाउंट्स मध्ये लागतील. त्यानंतर थोडंफार सीए सारखंच फाउंडेशन आणि फंडामेंटल्स आणि प्रोफेशनल थ्रू तुम्ही जाऊ शकता. इथे त्या मानाने ड्युरेशन थोडं कमी राहील. इंटर्नशिप वगैरे इथे तितकं हेवी नसतं, असतं पण थोडा वेळ इथे कमी लागू शकतो. या व्यतिरिक्त चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट थोडंफार सीए सारखंच आहे किंवा ACCA सारखंच आहे. हे USA सर्टिफाईड किंवा हे USA ने ऑफर केलेला प्रोग्राम आहे CFA चा आणि ग्लोबली रिकग्नाइज्ड आहे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटसाठी, इक्विटी रिसर्च, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. तर ACCA किंवा CFA करून ज्या ग्लोबल मल्टीनॅशनल कंपनीज आहेत मग ते भारतात जरी त्यांची ऑफिसेस असली जसे JP मॉर्गन यासारख्या किंवा ENY सारख्या कंपनीज आहेत तिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. CFA नक्की कुठे काम करतात तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. ना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काय असतं की जसे म्युच्युअल फंड कंपन्या आहेत ते पूर्ण फंड मॅनेज करतात. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट थोडा सारखाच प्रकार आहे. वेल्थ मॅनेजमेंट तेच पुन्हा म्युच्युअल फंड कंपन्या दे आर मोर लाईक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज. इक्विटी रिसर्च मध्ये CFAs ची गरज असते. हेज फंड आणि PE मध्ये सुद्धा. आता हे सगळं काय मी सांगेन आता आपल्याकडे तितका वेळ नाही पण तुम्ही गुगल सर्च करून चेक करू शकता. CFA ची जर्नी सुद्धा साधारण CA सारखीच किंवा ACCA सारखीच जाते पण ही सुरू होते ग्रॅज्युएशन नंतर. तर तुम्हाला आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल. ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला आणि ग्रॅज्युएशन क्वाईट ऑब्व्हियसली तुम्ही BBA किंवा BCom सारखं ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला तुमचा कॉमर्सचा बेस हा उपयोगी ठरू शकतो. बाकीच्या ग्रॅज्युएट्सना हे थोडंफार अवघड वाटू शकतं कारण कॉमर्सचे बेसिक्स त्यांना तितकेसे व्यवस्थित झालेले नसतात.
साधारण 4,000 तासांचा वर्क एक्सपिरियन्स लागतो आणि ह्या 3 लेवलच्या एक्झाम्स आहेत. तर तिन्ही लेवल क्लिअर झाले असतील तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. 2 लेवल झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज वन बाय वन एक्सप्लोर करता येऊ शकतात आणि अलॉंग विथ वर्क एक्सपिरियन्स तुम्ही पुढचं लेवल क्रॉस करायचा किंवा त्याच्या परीक्षा देण्याचा विचार करू शकता. तर साधारण किती वेळ लागू शकतो तर ग्रॅज्युएशन नंतर 2.5 वर्ष ते 5 वर्ष लागू शकतात. पासिंग रेट तसा बऱ्यापैकी आहे, 40 ते 50% प्रत्येक लेवलला पास होतात. तर ऑब्व्हियसली सरसकट सगळे पास नाही होत, पण हा जो रेट आहे हा वाईट नाहीये. जे लोक खरंच एफर्ट्स टाकतात ते साधारण 40 ते 50% मुलं प्रत्येक लेवलला क्रॉस करून पुढच्या लेवलला जातात. 160 देशांमध्ये हा कोर्स रिकॉग्नाइज्ड आहे. तर तुमचा प्लॅन फ्युचरमध्ये फॉरेनला जाण्याचा, फॉरेन स्टडीजसाठी असो किंवा जॉबसाठी तसा जर प्लॅन असेल किंवा फॉरेन मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये तुम्हाला भारतात जॉब भेटल्यानंतर मग तुम्हाला स्विचओव्हर करून फॉरेनला जाण्याचं ऑप्शन तिथेही अवेलेबल असू शकतं. तर हा कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे. बाकीचे करिअर्स तुम्हाला काय अवेलेबल आहेत, जसं ऍक्च्युरियल सायन्स मी मगाशी मेन्शन केलं होतं, हा मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स हेवी असलेला सब्जेक्ट आहे. रिस्क एनालिसिस या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस केल्या जातात, शिकवल्या जातात. करिअर तुम्हाला इन्शुरन्स मध्ये आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे, रिस्क मॅनेजमेंट मध्ये आहे आणि प्रोफेशन हायली कॉम्पिटेटिव्ह आहे, पण सॅलरी सुद्धा किंवा पेमेंट सुद्धा, पगार सुद्धा तितकाच हायली कॉम्पिटेटिव्ह तुम्हाला भेटतो. आणि ग्लोबली रिक्वायरमेंट इक्विटी रिसर्च आणि या सगळ्या रिस्क मॅनेजमेंटसाठी ऍक्च्युरियल सायन्सच्या ग्रॅज्युएट्सची फार मोठी गरज असते. डिमांड सप्लायच्या हिशोबाने खरंच बघायला गेलं तर फार मोजकी लोक इथे जातात, पण जवळजवळ जेवढी लोक जातात आणि हा कोर्स खरंच जे तेवढ्या एफर्ट्सने खरंच कम्प्लीट करतायत त्या सगळ्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा पगार सुद्धा खरंच तेवढे चांगले भेटतात. बँकिंग सेक्टर आहे, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही बीबीआय सारखा कोर्स कम्प्लीट करू शकता बँकिंग इन्शुरन्सचा आणि त्यामध्ये तुम्हाला पुढे बँकिंग सेक्टरला एंटर करायला फायदा होऊ शकतो. बँकिंग सेक्टरला एंटर करण्यासाठी एक ऑप्शन असं आहे की बीबीआय केल्यानंतर जर चांगल्या कॉलेजला असाल आणि कॉलेजचे टायअप असतील तर तुम्हाला प्रायव्हेट बँक्समध्ये प्लेसमेंट होऊ शकते किंवा इंटर्नशिप किंवा ट्रेनिंगची अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. पण या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट बँक्सना तुम्हाला जर एंटर करायचं असेल तर IBPS किंवा SBIच्या पीओच्या एक्झाम्स देऊन तुम्ही एंटर करू शकता. फायनान्शियल अनालिसिस जसं आपण मगाशी CFA डिस्कस केलं त्या थ्रू तुम्हाला जाता येतं. दुसरं एक ऑप्शन आहे MBA इन फायनान्स. तर तुम्ही फ्युचरमध्ये फायनान्समध्ये MBA करत असाल आणि तिथून सुद्धा एक वाट आहे जी तुम्हाला फायनान्शियल अनालिसिस रिलेटेड जे जॉब प्रोफाईल्स मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये किंवा इक्विटी रिसर्च कंपन्यांमध्ये अवेलेबल आहे तिथे तुम्हाला ते भेटू शकतात. एंटरप्रेनरशिपचा जर विचार करायला गेलं तर स्काय इज अ लिमिट आणि कोणी बिझनेस सुरू करू शकतो. पण आजच्या घडीला खास कोर्सेस खरंच अवेलेबल आहेत कॉमर्स डोमेनमध्ये किंवा विदिन कॉमर्स किंवा BBA तुम्हाला एंटरप्रेनरशिपचा मेजर फोकस ठेवून तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता आणि पुढे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करता येतील. गरज नाही की तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसायात सुरू करत आहात. सुरुवातीला तुमच्या एंटरप्रेनरशिप कोर्सेस थ्रू जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी स्टार्टअपमध्ये किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये जरी तुम्हाला इनिशियली जर जॉब भेटला, पण पुढे तुम्ही स्वतःचा काही करण्याचा विचार करू शकता तुमच्या एक्सपिरियन्सवरून. जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल हे सगळे कोर्सेस तर साधारण बीकॉम हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, 3 वर्ष लागतात आणि ह्या काही ठराविक कोर्सेस किंवा सब्जेक्ट्समध्ये तुम्ही स्पेशलायझेशन म्हणा किंवा एक्सपर्टीज ठेवून तुम्ही पुढे एक्सप्लोर करू शकता. BBA BMS माझं पर्सनल रिकमेंडेशन आजच्या घडीला BMS सारख्या सब्जेक्टला राहील किंवा जसं आर्ट्स रिलेटेड काही सब्जेक्ट आपण आधी डिस्कस केले, BMM मास मीडियामध्ये जाऊ शकता तुम्ही, जर्नलिझम वगैरे मध्ये सुद्धा नंतर एंटर करू शकता जर तुम्हाला वाटतं की तुमचा इन्क्लिनेशन किंवा तुमचा कल थोडासा तिकडे आहे. एंट्रन्स एक्झाम ह्या आहेत. CUET एक्झाम आजच्या घडीला ही 12वी नंतर बऱ्याचशा ग्रॅज्युएशन कोर्सेससाठी द्यावी लागते, तर याची तयारी तुम्हाला करावी लागेल. NPAT ही NMIMS साठी आहे, SAT सिम्बायसिस साठी आहे आणि क्राइस्ट युनिव्हर्सिटी वगैरे ज्या साऊथला आहेत ते जर जाण्याचा विचार असेल तर त्यांच्या सुद्धा टेस्ट तुम्हाला द्याव्या लागतील. आणि एक इन शॉर्ट जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं त्या सगळ्यांचं एक समरी इथे आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर मी म्हणेन की याची एक स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला कम्पेअर करायला सोपं राहील.
सो लेट्स सी आपल्याला अजून काय कॉमर्समध्ये ऑप्शन्स आहेत. तर विच कॉमर्स करिअर फिट्स यू? तुम्हाला ठरवाल कसं की कुठलं आपल्यासाठी ऑप्शन चांगलं आहे? तुमचं नंबर्स चांगलं असेल, फायनान्समध्ये इंटरेस्ट असेल, मॅथ्स बऱ्यापैकी चांगलं असेल, तर सीए, एसीसी आणि सीएफए हे ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत. ऍक्च्युरियल सायन्स तुमच्यासाठी आहे. तुम्हाला बिझनेसमध्ये, मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर बीबीए, बीएमएस तुम्ही करू शकता आणि फ्युचरमध्ये तसंच पुढे तो प्रोग्राम एक्सटेंड करून एमबीए पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला लिगल स्टडीज आणि त्याचा जो बिझनेस आस्पेक्ट आहे, कॉर्पोरेट लॉचा आस्पेक्ट आहे, त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कंपनी सेक्रेटरी ऑप्शन तुमच्यासाठी आहे. ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीसाठी एसीसीए किंवा सीएफए ऑप्शन्स चांगले आहेत. सेम वे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये, मार्केट इक्विटी रिसर्च मध्ये जायचं असेल तरी सुद्धा सीएफए एक चांगला ऑप्शन आहे. आणि इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन बिझनेस तर बीबीए किंवा एंटरप्रेन्योरशिप वाले कोर्सेस किंवा बीकॉम प्लस एमबीए हे ऑप्शन तुमच्याकडे राहील. फ्युचर ऑफ कॉमर्स इज ब्राईट. वाय वी आर सेइंग दॅट? तर आजच्या घडीला जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तर फक्त टेक्नॉलॉजी रिलेटेड ऑप्शन्स वाढतात असं नाही. तुम्ही पाहू शकता की पूर्वी फिनटेक डिजिटल पेमेंट हा सगळा जो सेक्शन आहे, पूर्वी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सुरू झाले. एक 25-30 वर्षापूर्वी हे सरसकट सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नव्हते. आपल्याला प्रत्येक वेळेला बँकेत भेट द्यावी लागायची आणि काही ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर. आजच्या घडीला सुरुवात झाली या गोष्टींची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड पासून. आणि आपण बघतो आज भारतामध्ये युपीआय पेमेंट जे भरपूर आहेत आणि यापुढे सुद्धा पेमेंटचे स्ट्रक्चर नवीन नवीन मार्केटमध्ये येत राहतील. आणि बॅक एंडला कॉमर्सचं अंडरस्टँडिंग तर तुम्हाला लागणारच. तर कॉमर्स प्लस टेक्नॉलॉजी या दोघांचं मर्जर असलेले बरेचसे चांगले सब्जेक्ट्स आणि डोमेन आजच्या घडीला अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, ज्या मी बिझनेस अनालिटिक्स किंवा डेटा अनालिटिक्सच्या ज्या आपण वार्ता करतोय, तर यामध्ये एक कॉमर्सचं अंडरस्टँडिंग आणि थोडं टेक्नॉलॉजिकल अंडरस्टँडिंग असलेली लोक किंवा डेटा अनालिटिक्स आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही कॉमर्स किंवा फायनान्स रिलेटेड मेजर सब्जेक्ट घेऊन जर तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमच्यासाठी कॉमर्समध्ये ज्या नवीन वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तिथे तुम्हाला फार चांगलं भवितव्य असू शकतं. इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे वन ऑफ द बेस्ट और हायेस्ट पेइंग फील्ड आहे. फार गेली कित्येक वर्ष झाली हे अवेलेबल आहे. आणि ग्लोबल अकाउंटिंग मध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल, जसं आपण डिस्कस केलं, एसीसीए, सीपीए किंवा सीएफए हे चांगले कोर्सेस तुमच्यासाठी आहेत. थोडक्यात कॉमर्स म्हणजे फक्त अकाउंट्स नाही किंवा सीए नाही, ते तुम्हाला बिझनेस, लीडरशिप, ग्लोबल फायनान्स, कॉर्पोरेट लॉ, एंटरप्रेन्योरशिप हे सगळे ऑप्शन्स आहेत. इफ यू वॉन्ट टू स्टार्ट स्ट्रॉंग, तुम्हाला कॉमर्स घ्यायला हरकत नाही, पण मॅथ्स तुम्हाला टाळता येणार नाही. किंवा मॅथ्स जर तुमचं व्यवस्थित असेल, आणि व्यवस्थित म्हणजे मी सांगितलं कुठेतरी 60% आसपास जर तुम्ही असाल, येस तुमचं मॅथ्स व्यवस्थित आहे, यू आर गुड टू गो विथ कॉमर्स आणि तुमच्याकडे जास्त ऑप्शन्स अवेलेबल राहतील. मॅथ्स टाळ तर जसं मगाशी मी सांगितलं, मग डेटा अनालिटिक्स असो किंवा फिनटेक असो, सगळ्या ठिकाणी थोडंफार मॅथ्सचं अंडरस्टँडिंग लागतंच लागतं आणि तुमचे ऑप्शन्स कमी होतील. ग्लोबली जाण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, एसीसीए, सीएफए, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. तर या सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित तुम्ही विचार करून कॉमर्समध्ये जाऊ शकता. आणि जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं, कॉमर्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज या कायम जास्त राहत आल्यात आणि राहतील. तर कॉमर्स रिलेटेड व्हिडिओ इथे थांबवतो. यापुढे पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण नक्कीच भेटू, ज्यामध्ये आपण नवीन टॉपिक डिस्कस करू. तोपर्यंत बाय बाय.